to divide a polynomial by a monomial. The polynomial is 18x cube plus 24x square and monomial is 6x. This is divided by 6x. तर आपला पॉलिनॉमियल्स 18x क्यूब प्लस 24x स्क्वेअर आणि 6xनी त्याला भाग दिला आहे. तर पहिला भाग जो बसेल 6चा इथे बसेल साइन त्रिक 18, 3चा बसेल. त्यानंतर x आहे हे x स्क्वेअर आहे, म्हणजे हा जो भाग बसेल तो x स्क्वेअरचा बसेल. त्यानंतर इथे आपण लिहू 18x क्यूब आणि याने याला मल्टिप्लाय केलं x क्यूब, चिन्ह प्लस आहे हे मायनस करायचं आणि हे कॅन्सल होईल. त्यानंतर हे राहील प्लस 24x स्क्वेअर. तर जो भाग राहील 6नी याला भाग दिला, 6 चौक 24, 4 आणि इथे x स्क्वेअर आहे, इथे x आहे, म्हणजे याने याला हे केलं तर इथे 4xचा भाग बसेल, म्हणजे हे आलं 24x स्क्वेअर प्लस साइन आहे मायनस आणि हे इथे 0 इथे 0. तर आपण म्हणू क्वोशंट इज 3x स्क्वेअर प्लस 4x अँड रिमाइंडर इज 0. तर आपला जो भागाकार जो आहे भाग दिल्यानंतर तो क्वोशंट आला 3x स्क्वेअर प्लस 4x अँड रिमाइंडर इज 0. आपला पॉलिनॉमियल आहे 6x रेज टू पॉवर 4 मायनस 7x क्यूब प्लस 5x स्क्वेअर मायनस 2x प्लस 1. इट इज डिवायडेड बाय x स्क्वेअर. तर पहिले इथे जे आहे याचा कोइफिशियंट 6 आहे, तर इथे 6 घेऊ आपण पहिले. आणि याचा हे x स्क्वेअर आहे, हे x रेज टू पॉवर 4, म्हणजे इथे घ्यायचं आहे x रेज टू पॉवर 2. तो जो भाग बसेल आपला 6x रेज टू पॉवर 4 आणि हा प्लस हा मायनस. हा प्लस ऑलरेडी साइन आहे, यार तो चेंज होताना मायनस साइन होतं, इथे 0 होईल. त्यानंतर पुढचे घेतलेले मायनस 7x क्यूब. आता याचा कोइफिशियंट एकच आहे, याचा 7 आहे आणि याचं साइन मायनस आहे, तर पहिले तर साइन मायनस द्यायचं. त्यानंतर कोइफिशियंट याचा 1 आहे, याचे 7 आहे, तर इथे 7 येतील. त्यानंतर इथे x स्क्वेअर आहे, हा x क्यूब आहे, म्हणजे हा भाग बसेल xचा. तर याने याला गुण हे केलं, मल्टिप्लाय केलं, तर मायनस 7x क्यूब. तर इथं साइन चेंज होईल, मायनसचं प्लस होईल आणि इथे रिमाइंडर 0 राहील. त्यानंतर प्लस 5x स्क्वेअर. तर आता याचा कोइफिशियंट 1 आहे, याचे 5 आहे आणि याचा साइन प्लस आहे, ते इथे प्लसच येईल आणि याने याला जे आहे एकाचा भाग बसेल. हे 5 घ्यायचे पहिले, हे 5चा भाग. त्यानंतर x स्क्वेअर आणि x स्क्वेअर दोन्ही आहे, त्यामुळे 5चाच भाग बसेल. तर आणि साइन जे आहे इथे प्लस 5x स्क्वेअर आणि इथे साइन चेंज होईल मायनस आणि हे रिमाइंडर याचं 0 राहील. आणि त्यानंतर मायनस 2x प्लस 1. तर याचा कोइफिशियंट हे आहे x स्क्वेअर आणि मायनस 2x प्लस 1, तर याला भाग जाणार नाही, त्यामुळे रिमाइंडर जे आहे आपलं मायनस 2x प्लस 1 आणि जो क्वोशंट आला 6x स्क्वेअर मायनस 7x प्लस 5. So quotient is 6x square minus 7x plus 5. रिमाइंडर इज मायनस 2x प्लस 1. आपलं पुढचं जे गणित आहे त्याच्यामध्ये पॉलिनॉमियल 6x रेज टू पॉवर 5 मायनस 4x रेज टू पॉवर 4 प्लस 8x क्यूब प्लस 2x स्क्वेअर. इट इज डिवाइडेड बाय मोनोमियल 2x स्क्वेअर.
तर पहिला भाग जो राहील आपला 2 आणि 3, तर पहिले इथे 3 येतील. त्यानंतर एक्स रेस टू पॉवर 2 आणि एक्स रेस टू पॉवर 5 म्हणजे एक्स रेस टू पॉवर 3. तर याचा गुणाकार जर केला 6 एक्स रेस टू पॉवर 5 प्लस मायनस रिमाइंडर 0. तर पुढे आहे -4 एक्स रेस टू पॉवर -4 एक्स रेस टू पॉवर 4. तर त्यानंतर आता बेदुणी 4 म्हणजे इथे पहिले 2चा भाग, पहिले तर साईन आहे मायनस, तर पहिले मायनस साईन 2नी भाग दिला बेदुणी 4. नंतर एक्स रेस टू पॉवर 4 एक्स रेस टू पॉवर 2 एक्स रेस टू पॉवर 4, तर म्हणजे याला भाग बसेल एक्स स्क्वेअर. तर मायनस साईन 4 एक्स रेस टू पॉवर 4, तर साईन चेंज करायचं मायनसचं प्लस आणि रिमाइंडर 0. त्यानंतर घेतले आपण प्लस 8 एक्स क्यूब. 8 एक्स क्यूब आहे, तर हे बेदुणी 4 4 दुणी 8 बेचोक 8 म्हणजे आपण काय भाग देऊ पहिले प्लस साईन प्लस 4, कारण यांनी याला गुणाकार केला 2ला तर 8 येतात. त्यानंतर एक्स स्क्वेअर आहे एक्स क्यूब आहे म्हणजे इथे एक्स आला, तर यांनी याला गुणला आता 8 एक्स क्यूब प्लस 8 एक्स क्यूब. तर चिन्ह चेंज होईल, इथं प्लसचं मायनस झालं, रिमाइंडर 0 आला. त्यानंतर आपण घेतले प्लस 2x स्क्वेअर. तर कसं आहे ह्याचे कोइफिशियंट म्हणजे भाग देताना एक तर साईन पहिले घेतलं प्लस, नंतर 2 आणि 2ला भाग दिला एकच, आणि एक्स स्क्वेअर म्हणजे तो एकच, म्हणजे थोडक्यात काय याचा एकाचा भाग बसेल. तर याला जर मल्टिप्लाय केलं आपण तर इथे प्लस 2x रेस टू पॉवर 2 आणि इथे मायनस साईन येईल आणि इथे 0 येईल. तर आपला क्वोशंट आहे 3x क्यूब मायनस 2x स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 आणि रिमाइंडर इज 0. तर आपला क्वोशंट आला 3x क्यूब मायनस 2x स्क्वेअर प्लस 4x प्लस 1 and remainder is 0.